आहे बाळ, आणि त्याच्यात माझी एंट्री होती. तर आणि तो पहिला तिच्या सौंदर्यावर स्थिमित होतो विश्वामित्र. आणि तो म्हणतो, ही कोण? ही नंदिनी, कामधेनूची कन्या. ही असताना आम्हाला कसली कमी आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी 2 खूप सुंदर कॅरेक्टर्स, ज्ञान आणि विज्ञान अशी कॅरेक्टर्स केली होती. की ज्ञान जो आहे तो वसिष्ठांचा शिष्य आहे, आणि विज्ञान जो आहे सो इन अ वे नॉलेज अँड सायन्स, 2 रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर्स. अँड विज्ञान जो आहे तो विश्वामित्रांचा बॉडीगार्ड आहे. आणि तिकडे त्यांची जी पहिला सीन होता तो ज्ञानाची भूमिका स्वतः बाळासाहेब करायचे, आणि विज्ञानाची भूमिका कमलाकर नाडकर्णी असे कोणी एक नट होते ते करायचे. आणि तो शाकलं पुटलं असं करत एक श्लोक पाठ करायचा प्रयत्न करतोय ज्ञान, आणि तो विज्ञान जो आहे ते हातात तलवार असा करत येतो, आणि तो तू कोण रे? तो विज्ञान, मी वसिष्ठ ऋषींचा शिष्य. मग तो तिथे त्यांचा आश्रम आहे. तो बाहेर का? मला शिक्षा झाली आहे हे पाठ होईपर्यंत असं त्यांचं कॅरेक्टर होतं. आणि म्हणतो तू कोण? तर तो म्हणतो मी जगज्जेता विश्वामित्राचा अंगरक्षक. तू, आणि तसा फटका, तू अंगरक्षक? अरे माझ्या अंगाचं रक्षक राहावं म्हणून मी त्यांच्या अवतीभोवती असतो. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर. आणि त्यानंतर विश्वामित्र ट्राईज टू स्नॅच नंदिनी. म्हणजे आधी त्या तो आश्रमातून जेवण खाण करून ते बाहेर आलेले, म्हणजे स्टेजवर येतात आणि तृप्त झालो की झाडं वाकून वाकून फळं देत आहेत तुमच्या आश्रमामध्ये, आणि इतक्या सगळ्या म्हणजे सैन्याचा तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये कसं काय तुम्ही सगळी तयारी केलीत? आणि त्या म्हणतात नंदिनीमुळे. तर तो म्हणतो अच्छा, म्हणजे नंदिनी एक अद्वितीय रत्नच आहे. तो म्हणतो ही कामधेनू देवांची देणगी आहे, आणि मी ब्रह्मर्षी आहे म्हणून त्यांनी मला तिचा सांभाळ करायला दिला. तर तो म्हणतो आता तुम्ही मला जेवणास बोलवलं होतं, आता मला काहीतरी दक्षिणा म्हणून ती द्या. तर त्या दक्षिणा ब्राह्मणाला देतात. तर ठीक आहे, मग मी राज आहे, मी क्षत्रिय आहे, मला ज्या वेळेला एखादी वस्तू आवडते ती समोरून जर मिळाली नाही तर ती ताकदीने घेण्याची पण मी हे करतो. आणि जाऊन तो नंदिनीचा हात धरतो, आणि तो म्हणतो की हिंमत असेल तर मला तिला सोडवून दाखवा. तर वसिष्ठ असतात की नंदिनीचं रक्षण करायची मी गरज नाही, तिचं स्वतःचं रक्षण करायला ती समर्थ आहे. असा तो डायलॉग होता. And then suddenly there is a lightning and I just vanished from his hand. And on the side, at the absolute back side of the stage, दिलीप खलडकर नेपथ्यकारांनी एक अशी completely upper एक level केली होती, which was like actually kind of thing which was illuminated from lower side. आणि तेवढ्यात तिथून पळवून तो माझा आंबाडा जुडा, I used to open everything in the wing and I used to open all my hair. And I used to go on that upper level. आणि आकाशवाणी ती असते, आणि तो विश्वामित्र तिला शोधतोय, आणि ती आकाशवाणी अशी ती ढोबळे केस सोडून ती निघून जाते की मला हात म्हणजे फक्त ब्रह्मर्षीच्याच माझं पालन करू शकतो. आणि मग त्या बाकी तो विज्ञान वगैरे तो त्यांच्या तोंडी डायलॉग होते की तिने 2 मिनिटात त्याच्या सगळ्या सैन्याचा धुवा उडवला, ती नंदिनी कुठली महामाया ती, असं तो विज्ञान म्हणत असतो. बट ऑडियन्स मधल्या बायका तिचे केस हे असे संबंध केसेस म्हणून यायचे. इनव्हेरिएबली 2 इंटरवल असलेलं 3 अंकी नाटक, पहिल्या ह्याच्यानंतर फर्स्ट इंटरवल असायचा, 4-5 बायका हमखास आतमध्ये यायच्या आणि मुकुंद निमकर असे वाटच बघत असायचे. आता मी होता की नाही, मुकुंद निमकर आमची भेट लागली आहे. मग मुकुंद निमकर हसायचे, कोण म्हणाल मी होता? मी होता की नाही, हारला, खरे केस आहेत. इट वॉज लाईक अ म्हणजे मी गंमत म्हणून स्क्रिप्ट आवडलं म्हणून केलं, बट आय डिडंट रिअलाइज दॅट इट विल बी अ टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. आणि जानेवारी महिन्यात आमचे 14 प्रयोग झाले, आणि जानेवारी महिन्यात प्रयोग झाले तेव्हा मला एअर इंडियाचा 2nd कॉल आला की तुम्ही रिटन टेस्ट पास झालाय आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं. दॅट वॉज द ओनली इंटरव्ह्यू इन माय होल लाईफ दॅट आय गेव फॉर अ जॉब. आणि तिथे मी गेली त्यावेळेला सगळ्या मुली इतक्या अशा ओ माय गॉड असं सगळ्या, बिकॉज फॉर देम इट वॉज मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ. माझं ऑलरेडी नाटक सुरू झालेलं होतं आणि ऑलरेडी लॉचा अभ्यास चालू होता, कथकमध्ये अलंकार करणं चालू होतं, म्हणजे इतक्यात तांगड्या मी टाकून बसलेली होते. आणि
सो आय वॉज लाईक ओके आय टेक द इंटरव्ह्यू. आणि मी आपलं माझी लांब शेपटी वेणी घातलेली साडी विडी घालून तिथे गेले होते. आणि आय वेंट अँड सॅट इन फ्रंट ऑफ दॅम अँड देअर टिपिकली त्यांचा काय human resources head and head of the head chief air hostess and all that, they were sitting there. And they started in, so in your resume you have said you're a dancer. So what it has got to do with this job? I said, well, dance adds grace to your body, your persona. So don't you want a graceful air hostess? Okay. Show us what grace. Walk. And age 19. त्याचं काय वाटलं, ठीक आहे वॉक. आम्ही वॉक करून दाखवलं त्यांना. बसा तुझा. मग ते म्हणाले ओके. मग त्यांनी काहीतरी मला ते म्हणाले वाय यू वॉन्ट टू अप्लाय फॉर दिस जॉब. आय सेड बिकॉज आय लव्ह टू ट्रॅव्हल. I like to meet different people, and this job will give me an opportunity to visit and see so many countries. And rather than a desk job, I prefer this job. Okay. आणि ह्याच्यात काहीही प्रिपरेशन नव्हतं, शून्य प्रिपरेशन. बाकी सगळ्या आय डोंट नो किती प्रिपेअर करून आले होते. दिस इज ऑल माय एक्सटेम्पोर आन्सर्स. मग त्यांनी मला काहीतरी पॉलिटिकल प्रश्न विचारला अँड रॅट केम माय आन्सर, डोंट आस्क मी एनी पॉलिटिकल क्वेश्चन्स, आय हेट पॉलिटिक्स. असं इंटरव्ह्यू कोणी बोलत असेल मला माहिती नाही. तर ते हसायला लागले तिथे. तर ओके, वी विल आस्क यू सिम्पल क्वेश्चन, हू इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मग त्याने who is the most qualified minister in the cabinet? म्हटलं श्रीकांतजीच काय. मग ते तेवढे how come you know this now? You said you are not interested in politics. Immediately my answer was because he is the most eligible bachelor. So they simply loved my answers. आणि anyway ती उत्तरं देऊन मी परत आले. पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू झाले. फेब्रुवारी म्हणजे जस्ट सेकंड मंथ ऑफ द ड्रामा. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसात आमचे 30 प्रयोग होते. सो देर वेर टाइम्स वेन वी हॅड डबल शोज अँड दॅट इज द टाइम आय गॉट अ फायनल कॉल फ्रॉम एअर इंडिया, यू आर सिलेक्टेड ट्रेनिंग अँड फ्लाईट. माझं 30 प्रयोग नाटकाचे लागलेले आता ट्रेनिंग अँड फ्लाईट. सो आय वेंट, आय मेट द चीफ एअर होस्टेस अँड आय सेड आय हॅव अ रिक्वेस्ट, कॅन यू पुट मी ऑन द वेट लिस्ट. ती माझ्याकडे बघायला अगं तू सिलेक्टेड आहेस, ट्रेनिंग अँड फ्लाईट आता सुरू करायचं तिला एका महिन्यात, यू आर स्टार्टिंग. I said, no, I have done a commitment. I cannot walk out on that. So can you put me on the wait list? And she said, no, either you take it or leave it. I said, okay, I leave it. असं म्हणून परत आले. मग आईने तिचा एक डायलॉग मारला, बघ विमानामध्ये एअर होस्टेस म्हणून लोकांना सर्व करायचं का तिथे बसून सर्व घ्यायची, तू ठरव. आर्टिस्ट म्हणून And this very first drama, I swept off all the acting awards. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष लक्षवेधी अभिनेत्री, नाट्यदर्पण पुरस्कार, क्रिटिक्स अवॉर्ड. आणि दॅट टाइम थिएट्रिकल म्हणजे अजून सुद्धा आय एम शुअर इट इज की आता ऑफकोर्स बिकॉज ऑफ social media, maybe more of actors try their visibility. I feel their job is much more tougher now. I feel I am among those very fortunate one who never went knocking doors of the producers. Producers came knocking doors to me. आणि उघडले स्वर्गाच्या दारच्या प्रयोगाला अनेक निर्माते, प्रोड्युसर्स, दे वुड कम अँड दिस वॉज युअर लाईव्ह परफॉर्मन्स. ह्याच्यापेक्षा बेटर ऑडिशन काय असणार आहे. दे आर सीइंग युअर लाईव्ह. आणि त्याच्यातूनच मला मराठी चित्रपटांच्या ऑफर झाल्या. पण चित्रपटांकडे आपण जाणार पण विजयाबाई आणि शाकुंतला, शी इज द ओरिजिनल शकुंतला. प्लीज विजयाबाई आणि शाकुंतला. आपण चित्रपटांकडे जाऊ. ओके, सो ऍक्च्युली विजया मेहता मराठी शाकुंतलची ज्या वेळेला तयारी करत होता त्या ॲज जस्ट आय सेड की कारण रोहिणी भाटे नृत्य दिग्दर्शिका होत्या आणि बेबीताई ऑब्व्हियसली न्यू मी व्हेरी वेल. म्हणजे रोहिणी भाटेंचं निकनेम इज बेबीताई. तर बेबीताईंनी पण विजयाबाईंना की आशाची मुलगी आहे अर्चना, ती फिट आहे याला, कारण केस मुख्य शकुंतलेचं पहिलं क्वालिफिकेशन माझ्याकडे होतं. तर त्यामध्ये आई मला भेटायला घेऊन गेली विजयाबाईंना मराठी शाकुंतलच्या वेळेला. आणि त्यावेळेला मी अशी अगदी 16 वर्षाची शिडशिडीत होते. बाईंनी मला बोलली, ही फार लहान आहे ग आशा, नको खूप लहान आहे ती, असं म्हणून त्यांनी मला डिस्क्वालिफाय. ओके, मग त्यानंतर शिवाजी मंदिर कला विभाग हॅपन्ड, उघडले स्वर्गाचे दार हॅपन्ड, माय नाटक स्टार्टेड अँड जोरात नाटकाचे प्रयोग सुरू झाले. आणि
उघडले आपलं शाकुंतलचं मराठी त्यांनी मर्यादित काही शो केले अँड देन दिस वॉज द प्रोडक्शन ऑफ गोवा हिंदू असोसिएशन. तर गोवा हिंदूतर्फे त्यांना सांगण्यात आलं की वी वॉन्ट अभिज्ञान शाकुंतल इन हिंदी सो दॅट वी कॅन सेंड इट फॉर इंटरनॅशनल इंडिया फेस्टिवल इन US. सो देन दे डिसाइडेड टू मेक इट इन हिंदी. आणि म्हणून म्हणजे तोपर्यंत काही कालखंड गेला होता, 3-4 वर्ष गेली होती अँड सो आय वॉज लिटल ग्रोन अप. सो फ्रॉम 19-20 इयर ओल्ड मी होते. आणि तेव्हा पुन्हा बाईंनी हे केलं की अशा अर्चनाला बोलू. अँड सो फॉर हिंदी अभिज्ञान शाकुंतल फायनली आय वॉज सिलेक्टेड ॲट शकुंतला. आणि त्यावेळेला दुष्यंताची भूमिका व्हेरी हँडसम गाय मोहन भंडारी, जो खानदान विद्यान सिरियलमध्ये व्हेरी गुड लुकिंग गाय, मोहन वॉज डुईंग दुष्यंत. आणि म्हणजे जरी मी उघडले स्वर्गाचे दारमध्ये भूमिका करत होते तरी ती इतकी नृत्यमय भूमिका होती आणि खूप हलकी फुलकी मजेदार भूमिका होती. व्हर्सेस शकुंतला वॉज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. शकुंतलेचा संबंध जो ग्राफ होता आणि आय फील व्हेरी ब्लेस्ड दॅट विजया मेहतांसारख्या लिव्हिंग इन्स्टिट्यूटमध्ये आय वॉज ग्रूम्ड ॲज अन ॲक्टर. म्हणजे विजयाबाईंच्या अंडर ग्रूम झालेल्या ॲक्टर्स जे आहेत, सम हँडफुल ऑफ ॲक्टर्स, त्यांची नावं घ्यायची तर नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, मंगेश